बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। केंद्र सरकारने जनगणनेसाठी तयारी सुरू केली आहे। यावेळची जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार आहे आणि यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे। जिओ फेन्सिंगच्या माध्यमातून ही जनगणना केली जाणार आहे। यावेळी पहिल्यांदाच OBC समुदायासाठी स्वतंत्र कॉलम दिला जाणार आहे। तर यापूर्वी फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठीच कॉलम असायचे। OBCच्या उपजातींसाठी स्वतंत्र नोंद घेण्यावरही सध्या विचार सुरू आहे। तर सुमारे 30 प्रश्न असलेला एक प्रश्नावली जनगणनेदरम्यान विचारली जाणार आहे आणि त्यातून नागरिकांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती ठरवली जाणार आहे। यासोबतच या प्रक्रियेसाठी अधिकाऱ्यांसाठी विशेष ट्रेनिंग कॅम्पचं आयोजन सुद्धा केलं जाणार आहे। तर जातीय जनगणनेची जातनिहाय जनगणनेची घोषणा काल केंद्र सरकारने केली होती, मात्र ती कशा पद्धतीने केली जाणार याविषयी अनेक प्रश्न उपस्थित होत असतानाच आता डिजिटल पद्धतीने आणि AI ची मदत घेऊन ही जनगणना केली जाणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। दरम्यान दहशतवादाची बीज पेरणाऱ्या 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदचा मृत्यूच्या भीतीने थरकाप उडालाय। त्याची रात्रीची झोप उडालेली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात मोठ्या कारवाईची तयारी सुरू केली आहे। त्यामुळे पाकिस्तानी सैन्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे। तर हाफिज सईदची पाचावर धारण बसलेली आहे। भारतीय सैन्य आणि गुप्तचर यंत्रणा आपला एन्काउंटर करतील अशी भीती हजारो निरपराध लोकांची हत्या करणाऱ्या हाफिज सईदला सतावू लागली आहे। त्यामुळेच पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI आणि पाकिस्तान सरकारने हाफिजची सुरक्षा वाढवली आहे। पाकिस्तानी यंत्रणेत आता हाफिज सईदला जाणीवपूर्वक दाट लोकवस्ती असलेल्या भागामध्ये ठेवण्यात आलेला आहे, जिथे सामान्य पाकिस्तानी नागरिकांच्या घरांसह मशीद आणि मदरसा असल्याची ही माहिती मिळते। तर हाफिज सईदला मृत्यूची भीती नेमकी का सतावतीये ते बघूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। त्याला काही कारणं आहेत। हाफिज सईद जो मोस्ट वॉन्टेड असा दहशतवादी आहे, लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या तो आहे। हाफिज सईदला मृत्यूची भीती आता सतावतीये। भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी तो आहे, कारण मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा तो मास्टरमाइंड आहे। तो हल्ला त्यानंच घडून आणलेला होता आणि पाकच्या माजी SSG कमांडोचं पथक त्याच्या सुरक्षेसाठी दिमतीसाठी तैनात करण्यात आलेला आहे। तर कमांडोंचा 24 तास खडा पहारा त्याच्या सुरक्षेसाठी असल्याची माहिती समोर येते आहे। लाहोरच्या मोहल्ला जोहरमध्ये हाफिजचं घर आहे आणि त्याच ठिकाणी ही सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे। तर तुरुंगाप्रमाणेच हाफिज सईदच्या घराभोवती कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे आणि घराच्या सईदचे जे घर ज्या ठिकाणी आहे तिथे 1 किलोमीटर परिघामध्ये CCTV मधून वॉच ठेवला जातोय आणि त्याचबरोबर इतरही ज्या यंत्रणा आहेत त्या कामाला लागल्याचं दिसतंय पाकिस्तानच्या। आणि दहशतवाद्यांना फंडिंग केल्याप्रकरणी सईदला 31 वर्षांची शिक्षा पाकिस्तानमध्ये सुनावण्यात आलेली होती। पाकच्या मुद्रिक, बहावलपूर, रावळकोटमध्ये त्याची हजेरी असते आणि असा हा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईद याला आता भीती सतावू लागलेली आहे। त्यामुळे पाकिस्तानने त्याची सुरक्षा वाढवली आहे। दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेणार असल्याची धमकी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने दिलेली होती। तर बिश्नोई टोळीची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। त्यामुळे हाफिज सईदची पार गाळण उडालेली आहे। पहलगाम हल्ल्याचा बदला आम्ही लवकरच घेऊ। त्यांनी निष्पाप लोकांची हत्या केली, पण आम्ही पापी लोकांना मारणार। पाकिस्तानमध्ये घुसून एकालाच मारू असं जे लाख असं असेल आणि दहशतवाद्यांच्या हत्येच्या बरोबर असेल असं सुद्धा बिश्नोईने या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। पाकिस्तानात जाऊन ईट का जवाब पत्थर से देंगे असा इशाराच बिश्नोई गँगने दिला। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत। दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील सायबर हल्ले वाढलेले आहे। दहशतवादी हल्ल्यानंतरच्या 10 दिवसात भारतामध्ये 10 लाखांपेक्षा जास्त सायबर हल्ले करण्यात आल्याची माहिती आहे। या सायबर हल्ल्यांना बांगलादेशातूनही मदत मिळते आहे। भारतातील रेल्वे, बँकिंग सेक्टर आणि इतर विभागांवर हे सायबर हल्ले केले जात आहेत। आर्मी स्कूल आणि इतर संरक्षण आस्थापनांवर सुद्धा सायबर हल्ले केले जात आहेत। देखिए सारे क्रिटिकल इंफ्रास्ट्रक्चर
वल्नरेबल हैं और उन पे अटैक लॉन्च किए जा रहे हैं। जो मैंने 1 बिलियन अटैक्स किए उसमें रेलवेज भी हैं, बैंकिंग सेक्टर्स भी हैं, क्रिटिकल इंफ्रास्ट्रक्चर भी हैं, लेकिन उन पे अभी तक अटैक इतने सक्सेसफुल हो नहीं पाए। जहाँ की साइबर सिक्योरिटी वीक है, ऐसे सिस्टम्स पे उनके अटैक बहुत ज़्यादा सक्सेसफुल हो गए हैं। और जो डार्क नेट में लीक्स दे रहे हैं, जैसे कि इंडियन टेलीकॉम सेक्टर का बहुत बड़ा टेराबाइट्स ऑफ डेटा इन्होंने क्लेम किया है कि इन्होंने डार्क नेट पर लीक कर दिया है। रोकने से पहले प्रिवेंशन इज़ अ मेजर थिंग। तो प्रिवेंशन के लिए हम लोग लगातार जो है हमारी टीम नेट पे सर्च कर रही है, इनके ग्रुप्स के संग में अटैच हो रही है, काम कर रही है लगातार कि पता कर पाएँ क्या अटैक कहाँ हो रहा है, किस तरीके से हो रहा है, किस मैलवेयर है बॉटनेट के थ्रू हो रहा है, ताकि उसको हम लोग सही समय रहते ब्लॉक कर पाएँ। उसके बावजूद भी है कहीं पे सपोज कोई लूप होल रह जाता है, कहीं पे अटैक हो भी जाता है, जैसे डिस्कनेक्टेड वे में कोई डिसेंट्रलाइज वे में कोई अटैक प्लान हुआ, वो अटैक हो भी जाता है। उसके लिए हमारे पास इंस्टेंट रिस्पॉन्डर टीम है जो कि एट द वेरी मोमेंट जब अटैक की इन्फॉर्मेशन आती है, यहाँ से उस लोकेशन पर जाकर उस पूरे इंफ्रा को सेफ गार्ड करना, डेटा को बचाना और अटैक फ्यूचर में ना हो उसके लिए मिटिगेशन करना ही कर सकती है। दरम्यान पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या खासदार पलवशा मोहम्मद खान यांना आता दिवास्वप्न पडू लागले। भारतातून पुन्हा एकदा बाबरी मशीद बांधणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं आणि त्याची पहिली बीट पाकिस्तानचे सैनिक रचतील अशी दरपोक्ती केली होती। पाकिस्तानातील नेते पुरते बिथरलेले असल्याचं यावरून दिसून येत आहे। यावर आता माजी खासदार नवनीत राणांनी सुनावलेलं आहे। पाकिस्तानचं हे स्वप्न स्वप्नच राहणार, कारण भारतामध्ये तुमचा बाप बसलाय असं राणा म्हणाल्या। जब बाबरी मस्जिद की पहली ईंट उसकी बुनियाद में पिंडी से एक आम सिपाही लगाएगा और उसमें पहली अजान पाकिस्तान का सिपा सलार आसिम मुनीर देगा। तुमचा बाप हिंदुस्थानमध्ये बसलेला आहे आणि बाबरीची ईट ठेवणं फक्त डोळ्याने एकदा पाहून जो कोणती ठिकाणी तुला तुझं पडलं तर डोळे काढून बाजूनी आपण ठेवू एवढंच तुम्हाला सांगू शकते। आणि हिंदुस्थान ज्या पद्धतीने काम करत आहे, तुम्ही म्हणता ना तुमच्याकडे बम आहे, तर आमच्याकडे असे बम आहे की जिथे पडले तर एक जुटीने पूर्ण पाकिस्तान संपून जाईल आणि सफाया होऊन जाईल। बाबरी याच्या इथे कधीच नव्हती, राम मंदिर होता आहे आणि पुढेही राहणार आहे। बाबरीची ईट दोबारा पाकिस्तानवरनं जे स्वप्न पाहते ना, ये सिर्फ सपने में ही अच्छे लगते हैं, हकीकत में बाबरी की दोबारा ईट पाकिस्तान से आएगी, ये सपने से ज़्यादा कभी कुछ हो नहीं सकता। दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मुख्य गुन्हेगार हाशिम मुसाचे हँडलर त्याला आता काश्मीरमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची माहिती आहे। यासाठी ते त्याच्या स्थानिक ओव्हरग्राऊंड वर्कर मॉड्यूलचा वापर करू शकतात, तर हाशिम आणि त्याचे साथीदार त्यांच्या हँडलरशी संपर्क साधण्याचा सतत प्रयत्न करतायत अशी माहिती ही सुरक्षा एजन्सीच्या सूत्रांच्या माध्यमातून मिळते। सूत्रांच्या माहितीनुसार दहशतवादी हे पहलगामच्या 25 ते 30 किलोमीटरच्या परिसरातच कुठेतरी लपलेले आहेत आणि हे 2 वेगवेगळ्या गटामध्ये विभागले गेले। त्याच पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी गुन्हेगारांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू ठेवली आहे। तर दुसरीकडे 21 एप्रिलला हाशिम मुसा आणि त्याच्यासोबत हल्ला करणारे दहशतवादी बैसरनमध्येच उपस्थित होते का हे शोधण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करतायत। तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लष्कर कमांडर फारुख अहमद तिडवा यांना हाशिम मुसा आणि त्याच्या साथीदारांना जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षितपणे घुसखोरी करण्यास मदत केली होती। तर हा हाशिम मुसा नेमका कोण आहे, त्याचा पाकिस्तानशी काय संबंध आहे ते बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पहलगाम हल्ल्यामागे दहशतवादी हाशिम मुसा असल्याचे संकेत मिळत आहेत। तपासातून ही माहिती समोर येते। हाशिम मुसा हा पाकिस्तानचा नागरिक आहे। तर हाशिम मुसा स्पेशल फोर्सेसचा माजी पॅरा कमांडो आहे पाकिस्तानच्या आणि विशेष प्रशिक्षणानंतर मुसा हा लष्कर ए तोयबा सोबत सक्रिय असल्याची माहिती आहे। हाशिम मुसा पहलगाम हल्ल्याच्या टीमचा म्होरक्या होता, ज्या टीमनं त्या ठिकाणी हल्ला केला, नरसंहार केला, 27 लोकांचा जीव घेतला, त्या टीमचा तो म्होरक्या होता। हल्ला प्रशिक्षणासह किट पुरवणाऱ्या टीममध्येही मुसाचा सहभाग होता। काश्मीरमध्ये भारतीय विदेशी पर्यटक सुरक्षा दलांवर हल्ल्याचे मुसाकडूनच आदेश दिले गेले अशी माहिती आहे।